नमस्कार. शरद पवारांनी आज म्हाडामधून लोकसभा लढवणार नाही असं स्पष्ट केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा म्हाडा लोकसभेची सूत्र ही अकलूजकडे सरकल्याचं पाहायला मिळालं. वास्तविक नावं ही स्पर्धेमध्ये अनेक आहेत. मोहिते पाटलांच्या सोबतीनं प्रभाकर देशमुख, आणखी नावं जी आहेत ती चर्चेमध्ये होती. मात्र या सगळ्यांमध्ये तगडा उमेदवार विद्यमान खासदार म्हणून विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव पाहिलं जातं आणि त्याच्याचमुळे हे सत्तेचं केंद्र जे ते पुन्हा अकलूजकडे सरकेल का म्हाडाच्या, असा प्रश्न उपस्थित होतो. शरद पवारांनी सुरुवातीला म्हाडाचं राजकारण शांत ठेवण्यासाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती का, अशाही अनेक चर्चा आहेत. मात्र गेल्या 15 दिवसांमध्ये असं काय घडलं, म्हाडामध्ये असं काय घडलं म्हणून शरद पवार यांना आपली उमेदवारी मागं घ्यावी लागली. आपण अकलूजमध्ये आहोत, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गावामध्ये. त्यांचे समर्थक आणि अगदी संख्येनं थोडे असलेले विरोधक या सगळ्यांसोबत स्थानिक पत्रकार या सगळ्यांना विचारूया गेल्या 3 आठवड्यांमध्ये अशा कुठल्या गोष्टी या अकलूजमध्ये घडल्या, म्हाडामध्ये घडल्या किंवा इथं घडलेल्या म्हाडाची शरद पवारांची उमेदवारी रद्द करायला कारणीभूत ठरल्या, या सगळ्या गोष्टी आपण विचारूयात. आपल्यासोबत मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुरुवातीला विचारूया. शरद पवारांनी त्यांची उमेदवारी ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आग्रहानंच घोषित केली होती. अचानक इथं असं काय घडलं म्हणून शरद पवारांना त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली? नाही, शरद पवारांविषयी सगळ्यांना इथं आदर आहे, परंतु एक आमची भावना स्थानिक मतदारसंघ विजयसिंह मोहिते पाटलांच्या विषयी आमचं प्रेम म्हणून आमची एक भावना होती की विजयसिंह मोहिते पाटलांनी इथं उभं राहावं. परंतु आता जर असं बघितलं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे उभा राहतात, पार्थ पवार शिरूरमध्ये उभा राहतात, धनंजय मुंडे मावळमध्ये, आणि या ठिकाणी जर युवकांची फळी या ठिकाणी शरद पवार साहेब उभा राहतात करतात, तर साहेबांनी आज या ठिकाणी माघारी घेतले. तर माझं वैयक्तिक अकलूजकर या नात्यानं मत असं आहे की या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी या ठिकाणी घोषित करावी आणि हा युवकांना हा मतदारसंघ द्यावा. रणजितसिंह मोहिते पाटीलांची उमेदवारी जी आहे ती घोषित करावी अशी मागणी यांची आहे. तुम्ही काय सांगाल या सगळ्या एकूण पार्श्वभूमीवरती गेल्या 3 आठवड्यांमध्ये असं काय घडलं? एक कॅम्पेन हे अकलूजमधूनच चालवलं गेलं का, मोहिते पाटील समर्थकांकडून चालवलं गेलं का, ज्याच्यामध्ये म्हाडा आणि पवारांना पाडा असं स्लीपिंग सेलचं कॅम्पेन होतं, ज्याच्या चर्चांमुळेच इथले रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह गेले? या म्हाडा मतदारसंघामध्ये हे कॅम्पेन वगैरे मोहिते पाटलाच्या कुठल्याही समर्थकांनी केलेलं नाही. हे आणि कुणी तर असतील इथे चिंतक, त्यांनी केलेलं आहे कॅम्पेन असेल. मोहिते पाटलाच्या कुठल्याही लोकांनी मोहिते पाटीलच्या जे सांगतील ते हे सर्व जनता म्हाडा तालुक्यातली ऐकणारी आहे. आणि दादा जे सांगतील, आज पण दादा हे जे सांगतील तेच करणारे आहेत. दादांचं पवारसाहेबांचं एवढं जवळचे संबंध आहेत. त्यांनी एक पवारसाहेब आपल्या देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि या म्हाडा लोकसंघातून मोहिते पाटलांच्या बरोबर त्यांनी निवडून जावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, एवढ्यासाठी दादांनी पवारसाहेबांना उमेदवारी दिली. पवारांना उमेदवारी घ्यावी अशी गळ घातलेली होती. नेमकं कारण काय? समर्थकांमधली नाराजी नेमकी काय होती? जे विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी माढा मतदारसंघामध्ये जे काम केलं की गेल्या 15-20 वर्षापूर्वीपासून जो खासदार होते त्याचा निधी काय असतो आणि या संसदेमध्ये खासदार कसा असावा, यामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी काम केलेलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे तळागाळापर्यंत काम करणारा नेता आहे. सर्वसामान्यांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं काम आहे आणि प्रत्येक गोरगरीब असो कुठलाही असो तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता होता. त्यामुळे लोकांच्या भावना उपळून आलेल्या आहे. जे काही पेस्ट टाकले गेले हे काही विजयसिंह मोहिते पाटलांनी किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी टाकलेले नाहीत. फक्त ज्या काही कोणी टाकलं? जे काही सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, काही आमचे हितचिंतक विरोधक असतील त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या समर्थकांनी या अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सुरू केली, ती रागाला जाऊन. आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, इथले स्थानिक पत्रकार आहेत, त्यांना विचारूया गेल्या 3 आठवड्यात अशा कुठल्या गोष्टी घडल्या की थेट शरद पवारांनाच उमेदवारी मागे घ्यावी लागली? पवारसाहेबांच्या संदर्भात सांगायचं झालं तर पवारसाहेबांनी उमेदवारी माघारी घ्यावी अशी मनस्थिती माढा लोकसभा मतदारसंघात तर नव्हती. पण पवारसाहेबांनी अचानक असा निर्णय घेतल्यामुळं उलट माढा लोकसभा मतदारसंघातली जनताच अस्वस्थ झाली. कारण विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी स्वतः त्यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि पवारसाहेबांनी उभा राहावा अशी विजयसिंह मोहिते पाटलांची इच्छा होती. ही विजयसिंह मोहिते पाटलांची इच्छा झाली, पण स्थानिक स्तरावरती जी कॅम्पेन चालवली गेली ती नेमकी काय होती? त्याच्यामुळे शरद पवार यांच्याकडं जे रिपोर्ट्स निगेटिव्ह गेले किंवा त्यांना स्वतःला या गोष्टीची काही अंशी भीती वाटली, ज्याची चर्चा होते आता, त्या नेमक्या काय? नाही, पवारसाहेबांना भीती वाटली असं म्हणता येणार नाही. कारण पवारसाहेब हे धोरणात्मक निर्णय घेणारे नेते आहेत.
त्यामुळं पवारसाहेबांची अशी भूमिका किंवा अचानक माघार असं नाही. पवारसाहेबांनी स्वतः दुपारी जाहीर केलं की पार्थ पवारला निवडणुकीत उभा राहत असल्यामुळं घरातले 3 जर उमेदवार झाले तर हे घरातले 3 उमेदवार झाले म्हणून पवारांनी माघार घेतली असं यांचं म्हणणं आहे. आणखी काही लोक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी चर्चा करूया आपण. या सगळ्या एकूण निर्णयानंतर आता म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये काय फरक पडू शकेल उमेदवारी संदर्भात आणि विजयसिंह मोहिते पाटलांची दावेदारी कितपत वाटते? सर कसं आहे, आता माढा मतदारसंघात पवारसाहेब उभा राहणार होते. त्यांनी माघार घेऊन या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलांना जर संधी दिली तर युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि त्याबरोबर मुन्ना महाडिक असतील, पार्थ पवारसाहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील, जसं राष्ट्रवादीचं महाराष्ट्रभर जाळं निर्माण होईल युवकांचं आणि युवक हा राष्ट्रवादीबद्दल आकर्षित होईल आणि त्यामुळं पुढे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. आणि जर या ठिकाणी जर उमेदवारी चांगल्या पद्धतीनं जर रणजितदादांना जर मिळाली तर या ठिकाणी तालुक्यातून 1 लाखापेक्षा जास्त मतं देखील मिळेल अशी या ठिकाणची अपेक्षा आहे. बरं ठीक आहे, हे सगळे समर्थक आहेत मोहिते पाटील कुटुंबियांचे किंवा एकूण म्हाडा मतदारसंघामध्ये मोहितेंचं जे वर्चस्व आहे त्याचे हे सगळे पाईक आहेत असं म्हणावं लागेल. याच्याबरोबर भाजप जी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ही मुख्यमंत्र्यांची आली पवारांनी आपला निर्णय घोषित केल्यानंतर आणि त्यांनी युतीची भीती जी आहे ती त्यांना वाटली असावी म्हणून माघार घेतली असं म्हटलं. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार यांनी ही माघार कशामुळे घेतली असावी? आजच्या तुमच्या सर्व माध्यमातून एक चर्चा आमच्या एक्झिट पोलची जी आली देशातली, भाजपला या देशात 346 जागा हे दाखवल्या गेले. आदरणीय पवारसाहेब आमचे पहिले खासदार राहून गेलेत 9चे. पवारसाहेबांनी एक स्वप्न दिलं आम्हाला, मी अकलूज आणि माढा मतदारसंघातील बारामती करेल. पवारसाहेबाचं स्वप्न आम्हाला कुठं आढळलं नाही म्हणून मी या गावाच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने पवारसाहेबाला इकडे एवढा प्रश्न विचारत होतो की आपण 14 लोकसभेला का गेला राज्यसभेवर, तर आपण जर विद्यमान खासदार होता आपण लढलंच पाहिलं माढा मतदारसंघ. तर माढा मतदारसंघामधील मला सांगायचं म्हटलं तरी भाजपच्या आमच्या नरेंद्र मोदी सरकारने आणि आमच्या पंतप्रधानांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही योजना, जे काय लाभधारकांना जे काही योजना दिल्या त्याबद्दल आणि आमच्या आजच्या तुम्ही म्हणता की सर्टिफिकेट टॅक्सच्यामुळं आम्हाला वाढीव आकडे मिळतात, असं काही प्रकार नाही. एक मी पंतप्रधान आहेत की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे. बरं ठीक आहे, पवारांनी माघार का घेतली याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ह्यालाच बेले कशाला? पवारसाहेबांची विजय निश्चित हे होऊ शकत नाही या भागातून, या मतदारसंघातून. पवारसाहेब त्यावेळी सुद्धा माझ्या गावच्या नेत्याबद्दल मी बोलणंच चांगलं असेल मला वाटतं, असं वाटतं. विजयसिंह मोहिते पाटील चांगलं नेतृत्व करतात, परंतु त्या नेतृत्वाला पवारसाहेबांनी कधी साथ दिलेला नाही आहे. परंतु आज भाजपचं चेहरा म्हणून जर बघितलं गेलं तर विद्यमान आमचे सहकार मंत्री सुभाषजी बापूसाहेब यांचं चांगलं काम आहे. त्यांच्या माध्यमाचे राजकुमार पाटील साहेब चांगलं काम करतात. मी जिल्ह्याचा भाजप अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष म्हणून एक जबाबदारी की आपल्याशी व्यक्त करतो. भाजपकडे उमेदवार कोण आहे? उद्या होऊ शकतो आमचा घोषित, परंतु आमच्या चर्चेतून होऊ शकतो. आमची कोर कमिटीतून काय बैठक झालेली नाही. भाजपचा उमेदवार पवारांच्या विरोधामध्ये ठरलेला नव्हता अशी चर्चा होती. सुभाष देशमुख पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतील, पण पवार आता स्वतः निवडणूक लढवणार नाहीत. त्याच्यामुळे म्हाड्यातला उमेदवार मोहिते पाटील असतील की आणखी दुसरा कोणी असेल यावरती भाजपचा उमेदवार ठरतो का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत काही महिलासुद्धा आहेत, त्यांना विचारूया वास्तविक म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन काय ते त्यांना विचारूया. तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांनी हा निर्णय जो आहे तो घेतला आणि विजयसिंह मोहितेंच्या उमेदवारीच्या शक्यता वाढल्या किंवा मोहिते पाटील कुटुंबियांपैकी एकाच्या उमेदवारीच्या शक्यता वाढल्या, कितपत गरजेचं होतं हे? कारण स्थानिक स्तरावरती प्रचंड नाराजी होती. मला वाटतं की शरद पवार साहेबांनी पण महिलांसाठी योग्य निर्णय घेतलेले होते आणि त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा प्रत्येक वेळी अगदी सरपंच पदापासून ते जिल्हा परिषदपर्यंत वेळोवेळी महिलांना संधी दिलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या परोपकारी निस्वार्थी धोरणं जे आहेत त्याचा निश्चितपणे महिलांना फायदा झालेला आहे आणि इथून पुढेही तो होईल. मग तो कुणाच्या, विजयसिंह मोहितेंच्या का पवारांच्या? दोन्ही चालतील आम्हाला. आम्ही पवार साहेबांबद्दल पण आदर करतो आणि दादासाहेबांबद्दल पण आदर करतो. विजयसिंह दोन्ही नेते जे आहेत त्यापैकी कुणीही चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा आपण पाहतो आहोत की माढा लोकसभा मतदारसंघात नेमकं आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण शरद पवार यांनी असा निर्णय घेतला की आपण माढ्याची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून माढ्यातून नेमकं कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली. शरद पवार यांनी निवडणूक लढवावी असं म्हणणारा एक खूप मोठा वर्ग आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे.
मिलिंद, पुन्हा एकदा आपण अकलूजमध्ये आहोत, जिथून विजयसिंह मोहिते पाटील हे या म्हाडा लोकसभेचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, विद्यमान खासदार सुद्धा आहेत. त्यांच्या गावामध्ये आहोत. इथूनच मोहिते पाटील समर्थकांनी एक मोठी मोहीम चालवली होती. शरद पवार यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यानंतर की विजयसिंह मोहिते पाटलांना इथली उमेदवारी जी आहे ती द्यावी आणि त्यांची दावेदारी मोठी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रचंड मोठं राजकारण अकलूजमध्ये घडलं, मोहिते पाटील समर्थकांमध्ये घडलं, इतकं की थेट विजयसिंह मोहिते पाटलांना सांगण्यात आलं की आम्ही या निवडणुकीमध्ये शरद पवारांचं काम करणार नाही. ही गोष्ट खरी आहे का हे विचारूया. या अशा पद्धतीनं समर्थक इतके आक्रमक झाले होते का की शरद पवार जरी उमेदवार असतील तरी आम्ही काम करणार नाही, आता उमेदवारी फक्त मोहिते पाटील कुटुंबियांपैकीच कुणाला तरी हवी? नाही, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या उमेदवारी डावलल्यानंतर किंवा शरद पवारांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केल्यानंतर, आणि ते असणं साहजिक आहे कारण दादांच्या विषयी जनतेचं प्रेम आहे. पण शेवट अंतिम शब्द हा विजयसिंह मोहिते पाटलांचा मानणारा ही जनता आहे आणि अकलूजकर आहे. त्यामुळं दादांच्या पुढं कोणी गेलं नसतं, पण भावना ही तीव्र होती. म्हणूनच आमची किती तीव्र होत्या भावना आणि कार्यकर्ते किती आक्रमक झाले होते? आता साहजिकच होतं की विजयसिंह मोहिते पाटलावरती प्रेम करणारा वर्ग हा खूप मोठा आहे. याच्यामध्ये जरी तरुण वर्ग भरकटला असेल तरी पण सगळेजण विजयसिंह मोहिते पाटलांचा आदेश म्हणून काम करणारी जनता आहे. त्यामुळं इव्हन आत्ता जरी शरद पवारांनी जरी तिकीट उभं राहायचं ठरवलं तरी आम्ही हसत आम्ही विजयदानाच्या पाठीमागे किंवा त्यांच्या शब्दाखातर त्यांना. शरद पवारांना इतक्या सहज निर्णय फिरवणं शक्य नाहीये. जे जायचे होते ते रिपोर्ट्स गेले आणि निर्णय बदलला त्यांनी. आता उमेदवारी कुणाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही गेले अनेक वर्ष भाजपचं काम करता आहात इथं. इथली परिस्थिती पाहिली तर भाजपची तशी दावेदारी ही आजही मान्य केली जात नाही, अगदी शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर सुद्धा, कारण भाजपचा कुणीही चेहरा उमेदवार म्हणून सध्या तरी दिसत नाही. भाजपचा उमेदवार जरी चेहरा म्हणून दिसत नसला तरी योग्य वेळ आल्यानंतर त्याचा चेहरा तुमच्यासमोर येईल आणि तो सक्षम उमेदवार असेल, जबरदस्त उमेदवार असेल. आणि आतापर्यंत जे काही खासदारांचं रेकॉर्ड झालेलं आहे यामध्ये ऑल इंडिया लेवलला जे काही भारतीय जनता पार्टीचे किंवा अन्य राजकीय पक्षांचे जे खासदार निवडून आलेत ह्याचं सर्वांचे रेकॉर्ड ब्रेक करून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जबरदस्त सरकार उभं राहील. मोदींचं सरकार उभं राहील हा एकमेव यांचा दावा आहे. म्हाडामधलं त्यांचं नाव कुठलं आहे हे काही स्पष्ट होत नाही. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या निर्णयांमुळे या सगळ्या निर्णयामध्ये बदल करण्यात आला? शरद पवारांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली आणि या सगळ्या निर्णयाची माघार घेऊन शरद पवारांनी आपला निर्णय बदलला. याच्या पाठीमागे त्यांनी या मतदारसंघाची तपासणी केली असेल आणि त्यांना हा मतदारसंघ सुरक्षित वाटला नसेल, कदाचित त्यामुळेच त्यांनी माघार घेतली आणि प्रभाकर देशमुख यांना त्यांनी पूर्ण मतदारसंघ फिरवला आणि मतदारसंघाचं वातावरण हे विजयदादांच्या बाजूचे आहे हे ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी माढ्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली नव्हती. नंतर बघू करू असंच झालं होतं. कार्यकर्त्यांनी आग्रहाखातीर मी मतदारसंघाची निवडणूक लढवेन आणि ज्यावेळेस त्यांना असा अंदाज येऊ लागला की या ठिकाणी विरोध होतोय कार्यकर्त्यामध्ये आणि नागरिकांमधून, कारण नागरिकांमधून विरोध होतोय तो केवळ काम न केल्यामुळे. ज्यावेळेस ते खासदार होते त्यावेळेस बिलकुल काम झालं नाही असं इथल्या 2009च्या निवडणुकीत शरद पवारांनी जी दावेदारी सांगितली होती, इथून निवडून आले आणि कामं केली जातील असं सांगितलं, मात्र ती झाली नव्हती. नाहीच झाली. स्थानिक स्तरावर याची नाराजी होती मतदारांमध्ये? हो, निश्चित होते आणि विशेषतः कसा की संपर्कात नसणारा नेता ते राज्याचे केंद्राचे कृषी मंत्री जरूर होते. कृषी मंत्री म्हणून त्यांनी काही अनेक कामं केली असतील पण ते सर्वांसाठी झाली, देशभरासाठी झाली. माढा मतदारसंघासाठी बिलकुल काम झालं नाही असं इथल्या मतदारांचं मत आहे. आणि याचीच माहिती ही पवारांपर्यंत पोहोचली आणि त्याच्यामुळे हा निर्णय बदलण्यात आलाय. 100% असाच आहे. ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये शरद पवार ज्यावेळेस म्हाड्यातून पहिल्यांदा उभे राहिले, खासदार झाले
आणि त्यानंतर ते पुन्हा इकडे फिरकलेच नाही. गेल्या 2014 नंतरच्या निवडणुकीनंतर तर त्यांचा इथल्या परिसरामध्ये जनसंपर्कच राहिला नाही. जी सातत्यानं दावेदारी करण्यात आली ती विजयसिंह मोहिते पाटील यांचीच होती 2014 नंतरची. मात्र अचानक हा निर्णय जो आहे तो बदलण्यात आला आणि शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ती आता मागं घ्यावी लागली. याचं कारण स्थानिक स्तरावरती कामं जी आहेत ती झालेली नाहीत, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असावा असंही सांगण्यात येते. तुमची काय प्रतिक्रिया आहे या सगळ्यानंतर? आता महिला म्हणून उमेदवारी पवार मोहिते पाटील यांच्या व्यतिरिक्त आणखी तिसऱ्या कुणाकडे जर गेली तर तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम कराल का? बरोबर करणार ना, नक्की करणार. कारण मोहिते पाटलांचं कामच असं आहे की निस्वार्थी आणि परोपकारी, स्वतःला उसवून घेऊन काम कसं करायचं ते कामातलं कौशल्य आम्ही अगदी जवळून दादासाहेबांचं, रणजितदादांचं अगदी पाहिलेलं आहे. पण आमची प्रामाणिक इच्छा आहे की आतापर्यंत दादांनी जो विकासाचा महामेरू पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या माढा मतदारसंघात उभा केला आहे, तो महामेरू आम्हाला अजून पूर्ण देशात त्याचा प्रचार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला रणजितदादांना नेतृत्व करायची संधी द्यावी पवार साहेबांनी, अशी आमची नम्र विनंती पवार साहेबांना राहील महिलांच्या वतीनं. कारण पवार साहेबांनी नेहमी महिलांचं ऐकलंय आणि महिलांना प्रथम स्थान दिले. आरक्षण सुद्धा पवार साहेबांनीच महिलांना जास्तीत जास्त दिले. त्यामुळे आम्हाला पवार साहेबांना ही विनंती करायची आहे की पुढच्या पिढीला जसं तुम्ही तुमच्या घरात नेतृत्व दिलंय, धनंजय मुंडे साहेबांना दिलंय, महाडिक साहेबांना दिले, तसं आमच्या अकलूजमध्ये पण तुम्ही रणजित साहेबांना द्यावं अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची या माध्यमातून. नवीन कुणी नेता नको का? रणजित दादा. ठीक आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांची दावेरी इतर ठिकाणी जसे पुढाऱ्यांचीच मुलं ही पुन्हा त्यांच्या जागेवरती येतात तसं आमच्या अकलूजमध्ये करा अशी यांची मागणी आहे. विजयदादांच्या नंतर रणजितदादांना इथली उमेदवारी जी आहे ती दिली गेली पाहिजे. सगळ्या पार्श्वभूमीवरती 2014लाही हीच परिस्थिती होती. रणजितसिंह मोहिते पाटलांनी दावेदारी सांगितली, मात्र त्यांना इतर नेत्यांचा विरोध होता म्हाडामधल्या. आता यंदाच्या वेळेस जर पुन्हा त्यांनी जी दावेदारी सांगितली त्यावेळेस बबन शिंदे असतील किंवा इतर आमदार असतील यांच्या विरोधाचं काय करणार नेमकं आणि ती संमती कशी साधणार? आदरणीय रणजितदादांनी प्रदेशाध्यक्ष असताना अतिशय चांगलं मोलाचं काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम केलं. आणि विरोधाचं जर म्हणाल तुम्ही तर माढा मतदारसंघामध्ये अंतिम शब्द हा पवारसाहेबांचा चालतो आणि एका शब्दावर पवारसाहेबांनी सांगितलं तर सगळे रणजितदादांचं काम करतील. त्यामुळे रणजितदादांची उमेदवारी तरुणांसाठी उत्साह निर्माण करेल आणि रणजितदादा 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील एवढी आम्हाला खात्री आहे. एकूण जर परिस्थिती पाहिली आपण सद्य परिस्थितीमध्ये, आत्या सद्यस्थितीला विजयसिंह मोहिते पाटलांपेक्षा रणजितसिंह मोहितेंच्या उमेदवारीचा आग्रह जो आहे तो इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावरती आहे. याचं कारणही पाहिलं गेलं आपण राज्यभरामध्ये. अगदी नगरच्या मुलाच्या जागेसाठी राधाकृष्ण विखे यांनी थेट राहुल गांधी ते सोनिया गांधींपर्यंत दरवाजे ठोठावलेले होते. पवारांकडे साधारणपणे त्यांच्या 15 ते 20 बैठका झाल्या, मात्र तरीसुद्धा मुलाची तड लागत नाही म्हणून आघाडीचे निर्णय जे आहेत ते थांबवण्यात आलेले होते. इथंही तसंच पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी आपल्या पुढच्या पिढीची जागा जी आहे ती सिक्युअर करायचा प्रयत्न केला जातोय. आता विजयदादांच्या ऐवजी रणजितसिंह मोहिते पाटलांना इथली उमेदवारी द्यावी म्हाडातली म्हणून आग्रह केला जातोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं म्हणजे आता नेमकी दावेदारी जी आहे ती कोण करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण स्पर्धेमध्ये आणखी 2 नावं नव्यानं पुढे येतात, ज्याच्यामध्ये प्रभाकर देशमुखांचं नाव हे आणखी वेगानं पुढं सरकतंय. त्यामुळे या अकलूजच्या मोहिते पाटलांच्या दावेदारीला यश मिळतंय की आणखी कुणी नवा उमेदवार म्हाडामध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती उभा राहतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद, निश्चितपणे आणि त्यामुळे ही